दिवसांपासून दरेगावी असलेले काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात दरेगावातून रवाना होणार आहेत। एकनाथ शिंदे दरेगावातून ठाण्याकडे रवाना होतील। शिंदेंसाठी दरेगावमध्ये हेलिकॉप्टर दाखल झालेला आणि हेलिकॉप्टरने त्यांच्यासोबत श्रीकांत शिंदे सुद्धा येणार असल्याची माहिती समोर येते। दरेगावातली ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय। थोड्याच वेळात एकनाथ शिंदे रवाना होणार आहे। एकनाथ शिंदे यांना घेण्यासाठी हेच हेलिकॉप्टर आपण दरेगावमध्ये गेलेलं पाहतोय। याच हेलिकॉप्टरच्या माध्यमातून एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे हे दोघंही ठाण्याकडे रवाना होतील। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संभाजी थोरात यांनी। पाहूयात। 3 दिवसाचा दरे दौरा संपून काळजीवाहू मुख्यमंत्री आज हेलिकॉप्टरने काही वेळानंतर मुंबईला जाणार आहेत आणि या ठिकाणी हेलिकॉप्टरही दाखल झालेला आहे। काही वेळानंतर ते मुंबईला जाणार आहेत। कालच्या दिवसभर त्यांची तब्येत बरी नव्हती, आजही तब्येत स्थिर आहे, मात्र ते आजही दिवसभरात कुणालाही विशेष भेटलेले नाहीत। काही कार्यकर्ते आलेले मात्र त्यांना भेटले। आमदार महेश शिंदे वगळता कुणालाही न भेटता ते जाणार आहेत। काही वेळानंतरच ते मुंबईकडे रवाना होतील। कॅमेरामन सचिन सावंतसह संभाजी थोरात, साम टीव्ही न्यूज, सातारा। तर याच हेलिकॉप्टरने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरेगावातून ठाण्याकडे रवाना होणार आहेत। अगदी काही वेळातच एकनाथ शिंदे या हेलिकॉप्टरने ठाण्याकडे येतील। त्यांच्यासोबत श्रीकांत शिंदे सुद्धा असतील। काल एकनाथ शिंदे यांची तब्येत बरी नव्हती, त्यानंतर आज ते ठाण्यामध्ये आल्यानंतर पुन्हा भेटीगाठींचे सत्र सुरू होणार। महायुतीच्या बैठकीला ते जाणार। हे सगळं पाहणं महत्त्वाचं ठरेल।